हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद खवणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये. आंगणेवाडी येथील सुप्रसिद्ध भराडी देवीची यात्रा आज आम्ही एक्सप्लोर करून दाखवतोय माझ्या मामे भाऊ अमित कुमार वेंगुर्लेकर यांच्यासह. कारण माझ्या व्यस्त बिझी शेड्यूलमुळे मला जास्त दिवस गावी राहता आलं नाही, तर पाहायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. आज 9 फेब्रुवारी 2024 सोमवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मालवण तालुक्यातली आंगणेवाडी देवी, जी आंगणे कुटुंबियांची वैयक्तिक देवस्थान आहे, परंतु त्या देवीची ख्याती ही आता जगभर पसरलेली आहे. आंगणेवाडीच्या देवीच्या जत्रेसाठी आज आम्ही निघालेलो आहोत. आज आपल्यासोबत डॉक्टर खवणेकर जरी तिथे नसतील तरी पण त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी हे छोटासा प्रयत्न करतो आहे. तर आज आपण बघू शकता की मी आहे, डॉक्टर साहेबांची आई आहेत, त्यांच्या भगिनी आहेत, ताई आहेत, आमच्या काका आणि काकी आणि मी. तर आज तुम्हाला दाखवतो आंगणेवाडी देवीचं दर्शन. त्यानंतर वाटेत येताना रामेश्वराचं मंदिर आहे कानळगाव, त्याची आख्यायिका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे. पुन्हा सिंधुदुर्ग किल्ल्यातून जो भुयारी मार्ग बाहेर पडलेला आहे तो तिथेच ओझर फाट्याजवळ आहे. तो 8 किलोमीटर, म्हणजे त्यावेळेला शिवाजी महाराज तिथे घोड्यावरून यायचे. तर अशा त्या काही 2-3 पॉईंट आहेत. तर जाता जाता त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तेही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला आपण आता आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, आंगणेवाडी माऊली की जय. हे आपण फायनली इथे पार्किंग लॉटमध्ये आलो होते. आता होऊ शकता बघा काय गर्दी आहे, बघा पूर्ण पार्किंग फुल आहे. आता मेन एंट्रीला आलो आहोत आपण. जिल्ह्यातून ज्या बसेस सगळ्या येतात ते ह्या अशा प्रकारे इथे थांबतात. ह्या आता इथून हे जवळपास 1 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर चालायचं आहे. पण सिनियर सिटीजन असेल किंवा कोणाला काय मेडिकल जर प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल सोडतात ते लोक आतमध्ये. हे आता आम्ही ओळखीने VIP लाईनमधून, हे स्टेज आहे या बाजूला, स्टेजकडून अशी एंट्री करून आम्ही VIP लाईनमध्ये आलेलो आहोत. इथे पण गर्दी बघू शकता किती आहे ती. ही लाईन आता अशी इथून अशी जाणार, परत ही वरची लाईन वेगळी. या लाईनीला कमीत कमी 4 ते 5 तास लागणार. खाली दुसरी लाईन ही वेगळी. कंट्रोल रूमपासून सगळी सिस्टम एकदम चोख व्यवस्था आहे. म्हणजे VIP वेगळे आहेत, नॉर्मल वेगळे आहेत, मुखदर्शन वेगळी आहेत, सिनियर सिटीजन वगैरे त्यासाठी वेगळे आहेत. अशा प्रकारे आमचं VIP लाईनमधून जाऊन सुद्धा 1 तास लागला मला दर्शनाला. पण खरंच मी VIP लाईनमधून एवढ्यासाठीच गेलो का सिनियर सिटीजन आहे म्हणून मी माझी ओळख वापरून गेलो. तर ज्यांच्यामुळे सर्व दर्शन झालं ते ट्रस्टी आणि माझे मित्र सन्माननीय पत्रकार श्री विष्णू दावडे आणि जुंजार पेडणेकर यांच्या सहकार्याने आम्हाला हे दर्शन पटकन झालं. तर बघू शकता तुम्ही अशा भक्तिभावाने सगळी लोकं आलेली आहेत. आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कानळगाव या गावी. आता हे तुम्ही जे समोर मंदिर बघत आहात हे रामेश्वराचं मंदिर आहे. याची आख्यायिका म्हणजे अशी, 1664 साली सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी चालू असताना काही समस्या येत होत्या. तर त्यावेळेला महाराजांना दृष्टांत झाला. कारण त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी ह्या मंदिरामध्ये येऊन यथासांग पूजा केली शिवशंभूची आणि त्या मंदिराच्या तिथे आतमध्ये घुमटी पण बांधली. मंदिराच्या अगदी समोर या बाजूला पूर्वेच्या दिशेला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे. हे जे पाठीमागचं वडाचं झाड दिसतं आहे तुम्हाला, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने हे झाड लावलेलं आहे. जसं म्हणतो की आपण वडाच्या झाडाची लाईफ असते ही साधारण काहीतरी 1000-1200 वर्ष असते. तर त्याप्रमाणे आता हे 1664 साली म्हणजे जवळपास 350-400 वर्ष झाली. या दिवसेंदिवस हा वटवृक्ष असं फुलत चाललेला आहे. महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि जून 1999ला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय खासदार असा श्री नारायणरावजी राणेसाहेब यांनी हा महाराजांचा पुतळा बांधला. त्याची आख्यायिका ही बघा, इथे साईडला लिहिलेली पण आहे ही बघा.
त्या स्थानाला महत्त्व आहे. बघा, हा इथून ह्या साईडने इथून देवगडवरून रस्ता येतो. जाताना ऑन द वे हे मंदिर आहे आणि इथून सरळ हा अंगणवाडीचा रस्ता जातो. हा आता आम्ही सध्या अंगणवाडीचं दर्शन घेऊन आलो आणि हे इथे रवळनाथाचं मंदिर आहे. हे आमचं रवळनाथाचं मंदिर. किती प्रथा असते देवाला कौल लावायची, म्हणजे काही शुभ कार्य असतं. संपूर्ण मंदिराचा परिसर शांत सुंदर, ही पुरातन वास्तू आहे त्याचे. बघू शकता हा नंदी पांडवकालीन असल्याचा हा सबळ पुरावा. अशाच प्रकारची मूर्ती विजयदुर्ग किल्ल्यावरती भवानी मातेची आहे, जी भेटली होती उत्खनन करताना. आजही तशी आहे ती किल्ल्यावरती. सगळ्या वास्तूंवरून की ह्या किती पुरातन आणि पांडवकालीन ज्या असतात. दर 3 वर्षांनी ह्या देवाची सिंधुदुर्ग किल्ल्यावरती भेट होते. काही दिवसापूर्वीचा सोहळा झाला, भेट झाली सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. ही शिवशंभोची मूळ आहे आणि हा वरचा घुमटी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली होती.